नमस्कार. मार्चमध्ये आपण आगाशियन रणसंग्राम या स्पर्धेची जोरदार सुरू करत असतानाच कोरोनाचा महासंग्राम चालू झालेला होता आणि त्यामुळे फॉलिंग, ट्रॅकवरील वॉर्मअप आणि आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, लेक्चर्स याची जागा थोड्याच दिवसात झूम, जीमीट, म्यूट, अनम्यूट, कॅमेरा ऑन, कॅमेरा ऑफ या सगळ्या संकल्पनांनी घेतली. रणसंग्रामच्या तयारी चालू झाल्यानंतर थोड्याच दिवसात आपण मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन सुरू करणार होतो. त्या दृष्टिकोनातून आपण तयारी चालू केलेली होती. योगेश सर, शिरीष सर, पोटे सरांनी त्यासंबंधीचे काही लेक्चर्स आपले घेतलेले होते आणि आपण पाठांना सुरुवात करणार होतो, परंतु कोरोनामुळे आपण ती सुरुवात करू शकलो नाही आणि आपण त्याच्यानंतरही थोडी वाट बघितली की आता परिस्थिती नॉर्मल झाल्यावर हे सुरू करता येईल, परंतु अजूनही काही परिस्थिती नॉर्मल झालेली नाही आणि म्हणून आपण मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन पाठांची सुरुवात ऑनलाईन पद्धतीने थोड्याच दिवसात करणार आहोत. ह्या पाठांची तयारी होण्यासाठी, आपली विचार प्रक्रिया सुरू होण्यासाठी, आपला माइंडसेट तयार होण्यासाठी मी आणि थोडी उजळणी होण्यासाठी मी हे प्रेझेंटेशन देत आहे. मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन प्रोग्राम is one of the core part of our curriculum. Basic objective of this program is to improve our physical education teaching skills. शारीरिक शिक्षणाच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करणे हे या प्रोग्रामचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपला हा जो प्रोग्राम आहे हा 21 ऑगस्टपासून सुरू करणार आहोत आपण. याची थोडीशी उजळणी आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करणार आहोत. कॉलेज में योगेश सर ने वार्म अप ये जो स्किल है इसके ऊपर एक लेक्चर लिया था जिसमें उन्होंने सब डिटेल्स आपको ब्रीफ किए थे. डेमोन्स्ट्रेशन प्रैक्टिस, क्लास मैनेजमेंट एंड ब्रिज लेसन्स असे आपले मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन प्रोग्रामचे काही पार्ट्स आहेत. मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन मध्ये 3 प्रमुख कौशल्यांचा अंतर्भाव आपण केलेला आहे. एक म्हणजे वार्मअप, सेकंड वन इज डेमोन्स्ट्रेशन प्रॅक्टिस and last one is class management. These 3 are the skills of micro teaching physical education. और उसके बाद में 3 ब्रिज लेसन हमको लेने हैं जिसमें ये तीनों जो स्किल्स है उनका कंबाइन हम ब्रिज लेसन में करते हैं. अशा प्रकारचे वेगवेगळे स्किल्स आपण या प्रोग्राममध्ये करणार आहोत. वॉर्मअप या स्किलमध्ये वेगवेगळे सब पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये उत्तेजक व्यायाम प्रकारांची रचना कशी आहे, डिझायनिंग कशी आहे, लॉजिकल सिक्वेन्स आहे का, इन्स्ट्रक्शन प्रॉपर दिले जात आहेत का, यूज ऑफ इक्विपमेंट हा जो मुद्दा आहे हा कदाचित आत्ता आपल्याला इतका लागू होणार नाही, परंतु वॉर्मअपमध्ये तोही महत्त्वाचा आहे, आणि क्लासरूम क्लायमेट. सो ही सगळी वॉर्मअप या लेसनचे काही सब स्किल्स आहेत जे ऑलरेडी शिरीष सरांनी योगेश सरांनी आपल्या क्लासमध्ये तुम्हाला काही डेमॉन्स्ट्रेशन लेसन्स पण दाखवले असतील आणि डिस्कशन पण केलं असेल. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रॅक्टिस या पाठामध्ये तुमच्या डेमॉन्स्ट्रेशनचं स्पीड कसं आहे, महत्त्वाचे जे काही की पॉईंट्स आहेत त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे, जे आपण रिफाइनमेंटमध्ये शिकलेलो आहे LTPE मध्ये. त्यानंतर आपलं जे काही डेमॉन्स्ट्रेशन आहे ते किती इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर आपले जे काही ड्रिल्स आहेत, प्रॅक्टिस ड्रिल्स ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो, विस्तार कार्य म्हणतो, त्याच्या सूचना कशा दिल्या जात आहेत. योग्य सहभागासाठी ड्रिल्सची निवड, परंतु हा आता ऑनलाईन लेसनमध्ये हा काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नसेल, परंतु ऑब्झर्वेशन आणि फीडबॅक आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत आणि शिक्षकाची पोझिशन
ही सुद्धा आत्ता आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तितकी महत्त्वाची नसेल. सो ही सगळी स्किल्स डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रॅक्टिस या पाठामध्ये महत्त्वाच्या आहेत. क्लास मॅनेजमेंटमध्ये साहित्यात जमा करणे आणि त्याचे वाटप करणे या सगळ्या कौशल्य आता कदाचित ऑनलाईनमध्ये तितके आपल्याला लागू होणार नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे गट विभागणी आणि एकत्रीकरण हे पण आपल्याला आत्ता फारसं लागू होणार नाही. परंतु लक्ष वेधणे किंवा सूचना देणे, योग्य इशारे आणि आज्ञांचा वापर करणे, उपक्रमातील संक्रमण, सुरुवात आणि शेवट आणि अध्ययन कालावधी हे घटक मात्र सध्या आपल्याला ऑनलाईन पाठांमध्ये निश्चित महत्त्वाचे आहेत. हे सगळे जे स्किल्स आणि सबस्किल्स आहेत याच्यामध्ये ऑनलाईन तास घेताना कदाचित काही सबस्किल्स आपल्याला तितके लागू होणार नाही, परंतु फिजिकल एज्युकेशनच्या या कौशल्यांमध्ये ते सबस्किल्स तितकेच महत्त्वाचे आहे, म्हणून आपण ते या ठिकाणी ठेवलेले आहेत. यामध्ये काही बदल असतील तर पुढील काळामध्ये आपल्याला ते सांगितले जातील. त्यानंतर मी आपल्यासोबत आपलं जे काही लेसनचं रजिस्टर आहे त्याची PDF कॉपी आपल्याबरोबर शेअर करणार आहेत आणि या PDF कॉपीमध्ये आपले जे काही लेसन प्लॅन आहेत ते लेसन प्लॅन देण्यात आलेलं आहे. अतिशय सुटसुटीत असा लेसन प्लॅन यावर्षी आपण तयार केलेला आहे. 2च पेज आहे त्याच्यामध्ये. याची काही इनिशियल इन्फॉर्मेशन आपल्याला सुरुवातीला भरायची आहे. त्याबद्दल आपल्याला आपले जे काही मार्गदर्शक आहेत ते निश्चित गाईड करतील. त्यानंतर मुख्य जो लेसन नोटचा जो मेन पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन ऑफ स्किल्स, त्याच्यानंतर त्याची एक्सटेन्शन्स लिहायच्या आहेत, टीचिंग स्टाईल कुठली वापरणार आहात आणि सेफ्टी या सगळ्यांच्या या ठिकाणी माहिती या ठिकाणी लिहायची आहे. मुद्दामून फ्री स्पेस दिलेली आहे जेणेकरून आपली जी काही कंटेंट आहे त्याची अरेंजमेंट ही आपण आपल्या विचाराने इनोव्हेशनने आपण करावी, म्हणून ही फ्री स्पेस दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ती माहिती भरायची आहे. आणि त्याच्या शेवटी या ठिकाणी सबस्किल्स जे लिहिलेले आहेत ते सबस्किल या ठिकाणी आपण लिहायच्या आहेत आणि पुढील भागामध्ये शिक्षक त्यांच्या सजेशन्स, ऑब्झर्वेशन्स लिहितील. अशा प्रकारची ही लेसन नोट या रजिस्टरमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 49 48 पर्यंत सर्व लेसन नोट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर 49 पासून वेगळा पार्ट दिलेला आहे. लेसन ऑब्झर्वेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असतो मायक्रो टीचिंगमध्ये आणि ते लेसन ऑब्झर्वेशन करतानाच्या काय गाईडलाईन्स आपण या पेज नंबर 49 वरती दिलेल्या आहेत आणि 50 पेज नंबर पासून पुढे काही लेसन ऑब्झर्वेशन शीट्स तुमच्या लेसन रजिस्टरमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पेज नंबर 53 पासून पुढे काही रिसोर्स मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे जे तुमच्या पाठांना मदत होईल. एक्झरसाइजची नावं बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतात, तर ती जनरल एक्झरसाइजची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. काही मॅजिक वर्ड्स आपण लेसनमध्ये वापरणं अपेक्षित असतं. या मॅजिक वर्ड्सची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे लेसनचे युनिट काय घ्यायचे हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेले आहेत की फिटनेसचे आपण काय पार्ट घेऊ शकतो किंवा रिदमिक्सचे काय पार्ट घेऊ शकतो या संबंधीचे काही गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्टँडर्ड वाईज वेगवेगळे जे काही स्पोर्टचे स्किल्स आहेत ते कोणत्या इयत्तेला कुठलं कौशल्याचा पार्ट घ्यावा या संबंधीचे काही टेबल्स या डॉक्युमेंटमध्ये शेवटी दिलेले आहेत. मला माहिती आहे की यामध्ये बऱ्याच लिमिटेशन्स आपल्याला आता येणार आहेत, परंतु या रजिस्टरमध्ये या सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. काही रेफरन्स बुक्स आणि काही वेबसाईट या पेज नंबर 59 वरती दिलेल्या आहेत, त्यांचाही निश्चित आपल्याला उपयोग होईल. आणि तिथून पुढे काही एक्झरसाइजचे पिक्चर्स या
रजिस्टरमध्ये दिलेले आहेत त्यांचाही आपल्याला या पाठामध्ये निश्चित उपयोग होईल अशी मला खात्री आहे। यानंतर आपण काही सूचना दिलेल्या आहेत मायक्रो टीचिंग फिजिकल एज्युकेशन बद्दलच्या, आणि या सूचना आपण जरूर बघाव्यात। आपला मायक्रो टीचिंगचा प्रोग्राम कधीपासून सुरू होणार आहे, वेळ काय असणार आहे, कोणत्या दिवशी लेसन होणार आहेत, किती मार्कांसाठी असणार आहे, पाठ घेताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, या सगळ्या गोष्टींच्या सविस्तर सूचना या लेसनच्या रजिस्टरमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्या आपण जरूर सविस्तरपणे बघा। शेवटी एकच म्हणेन की फिजिकल एज्युकेशन मायक्रो टीचिंगचे लेसन्स सुरू होण्यासाठी आपण तयारी चालू करावी, आणि त्या दृष्टिकोनातून आपण लवकरच आपले गट पण पाडणार आहोत, आणि आपल्याला एक गाईड पण असणार आहे, मेंटॉर असणार आहे, त्याच्याशी आपण वेळोवेळी संपर्क साधून आपल्या लेसनची गायडन्स घेऊ शकाल आणि आपली तयारी करू शकाल। थँक यू व्हेरी मच।